नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सध्या देशामध्ये 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची धूम सुरू आहे. यावरून देशाचं राजकारण तापलेलं आहे, कारण काही राज्य अशी आहेत ज्या राज्यांमध्ये संपूर्ण देशाला इंटरेस्ट आहे. एक उत्तर प्रदेश आहे. असं म्हणतात की उत्तर प्रदेशमधला जो आहे मार्ग तोच दिल्लीच्या सत्तेकडे नेत असतो. त्याच्यामुळे उत्तर प्रदेशवर ज्याची सत्ता त्याचं केंद्रात सरकार असं म्हटलं जातं. त्यामुळे उत्तर प्रदेशकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण या सगळ्या धावपळीमध्ये महाराष्ट्रा शेजारच्या गोव्यावर देखील संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. आणि महाराष्ट्राचं तर खास करून लक्ष लागलंय, कारण जे पक्ष आज महाराष्ट्रात आहेत ते सगळे पक्ष भाजप विरोधामध्ये गोव्यात उतरलेले आहेत. पण यावेळी महाराष्ट्र आणि गोव्यातला फरक असा आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून एकत्र असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आता गोव्यामध्ये एकमेकांसमोर उभे राहिलेले आहेत. म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी एका बाजूला आहेत, पण काँग्रेस त्यांच्यासोबत नाहीये. तिथे भाजपला त्यांनी तगडं आव्हान उभं करण्याचा दावा केलेला आहे. इथे काही जे निवडणुकीपूर्वीचे पोल आलेले त्यामध्ये गोव्यामध्ये काँग्रेसला अच्छे दिन येऊ शकतात असा देखील अंदाज व्यक्त केलेला आहे. राजकारणी आपापले दावे करतायत, सगळं सुरू आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या सत्तेकडे सगळ्या पक्षांचं एवढं लक्ष काय? सगळ्या पक्षांना गोव्याची सत्ता का हवी आहे? कारण तृणमूलच्या निमित्ताने ममता बॅनर्जी तिथे आल्या आहेत. केजरीवाल देखील दिल्लीमधून गोव्यामध्ये पोहोचलेले आहेत. असे सगळे लोक आपापली शक्ती तिथे पणाला लावत आहेत. गोव्याच्या सत्तेमध्ये एवढा इंटरेस्ट का आहे? यासाठी आपण आज ही चर्चा करतोय. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत सहभागी आहेत ज्येष्ठ पत्रकार संदीप सोनवलकर. संदीप सोनवलकर यांनी अनेक निवडणुका कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे देशातल्या या महत्त्वाच्या निवडणुकीकडे ते कशा पद्धतीने बघताय, या निवडणुकीमुळे देशाचं राजकारण बदलू शकतं का, आणि गोव्याच्या दृष्टीने ही निवडणूक किती महत्त्वाची आहे, कारण मनोहर पर्रीकर यांच्यानंतरची ही निवडणूक आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत गोपाळ चिपलकट्टी. गोपाळ चिपलकट्टी हे आकाशवाणीच्या गोवा प्रादेशिक वृत्त विभाग जो आहे त्याचं प्रमुख म्हणून त्यांनी तिथे काही वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे ते गोव्यात राहिलेले आहेत. गोव्याचं राजकारण, तिथलं लोकांचं जीवन, लोकांच्या अपेक्षा, तिथल्या समस्या या सगळ्यांबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सगळ्यात आधी मी जाणार आहे संदीप सोनवलकर सरांकडे. सर, गोवा निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही काय सांगाल? गोव्याची ही निवडणूक यंदा इतर निवडणुकांपेक्षा वेगळी ठरू शकते का? बिलकुल. याचं मुख्य कारण 2 आहे. एक तर पहिल्यांदा पर्रीकर नाहीत. गोव्याच्या राजकारणात ऑलमोस्ट 1990 पासून 1990 पासून पर्रीकरांचा म्हणजे ठसा होता की पर्रीकर असते वन साइडेड, पर्रीकर दुसरे साइडेड. तर फ्रॉम लास्ट 15-20 इयर्स पर्रीकर इज नॉट देअर. तर एक तर पर्रीकर सध्या नाही. दुसरा बीजेपीचा प्रॉब्लेम आहे की एंटी इन्कम्पन्सी लास्ट 10 वर्षाची एंटी इन्कम्पन्सी आहे ती एक मोठी आहे. त्याला बीजेपीला मात द्यायची आहे. तिसरी प्रॉब्लेम आहे गोव्यात सर्वात जास्त बेरोजगारी. मायनिंग बंद आहे गोव्यात 3 वर्षापासून. आणि ओमिक्रॉन झालं तर 3 वर्षापासून तिथे टुरिझमचं पण खूप असं झालं. ओमिक्रॉन आणि कोविडचं असं टुरिझम मध्ये मोठं झालं. तर सर्वात मोठा प्रॉब्लेम गोव्याकडे इकॉनॉमी अँड एम्प्लॉयमेंट. दीज आर द मेजर इश्यू इन गोवा इलेक्शन. सो हे बीजेपीला पुढे जायचं आहे. चौथा कारण बीजेपी मध्ये मोठा प्रॉब्लेम आहे की बीजेपीने बाहेरील लोकांना खूप प्रवेश दिलाय. सध्या 36 सीट गोवा बीजेपी जी लढते त्याच्यात मोर देन 19 म्हणजे 19 लोक बाहेरून आले, म्हणजे जे काँग्रेस आणि इतर पार्टीतून. तर बीजेपी मध्ये बीजेपीचं कॅडर नाही आणि बाहेरचे लोक जास्त आहे. तर काय होणार पुढे याचं लोकांचं लक्ष आहे. आणि सर्वात मोठं जे प्रॉब्लेम होऊ शकतो जे गोव्यात, जे माझं इन्फॉर्मेशन किंवा मी आता मध्यंतरी 1.5 महिने गोव्यात राहिलोय, थोडासा एक विषयावर अध्ययन करत होतो, मायनिंग वर स्पेशली अध्ययन करत होतो. ते जे मायनिंग बेल्ट आहे जे फ्रॉम म्हणजे आपण स्पेशली साऊथ गोवा जे महाराष्ट्रापासून लागतं, त्याच्यात सर्वात जास्त लोकांना वाटतं की मायनिंग सुरू जर झाली नाही तर लोकांचं रोजगारचं काय होणार. त्याचा उत्तर बीजेपीकडे नाही, कारण की स्वतः बीजेपीने मायनिंग बंद करवली आहे आणि काँग्रेसला माहित नाही की काँग्रेसवरती खूप आरोप आहे. तर सध्या गोव्यात परिस्थिती अशी आहे की लोकांना विकल्प पाहिजे, पण आम आदमी पार्टी आणि टीएमसी सध्या विकल्प दिसत नाही. तर चॉईस फक्त काँग्रेस आणि एनसीपी आणि इंडिपेंडेंट. सो मला नाही वाटत की गोव्यामध्ये कोणाला बहुमत मिळणार आहे. तो ऍक्च्युअल गेम जे होणार आहे 10 मार्च नंतर की कोण सरकार बनवतो हे आत्तापासून म्हणणं पॉसिबल नाही, कारण की काँग्रेसला बहुमत मिळाला होता पण सरकार त्यांची बनली नाही. आता परत बीजेपी तसा खेळ करू शकतो. अरे म्हणजे भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्येच मुख्य लढत होईल असं आपलं म्हणणं आहे, आणि कदाचित अपक्ष किंग मेकर देखील ठरू शकतात. तुमचा अंदाज आता आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर नेमकं प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होणार आहे. मी जाणार आहे गोपाळ चिपलकट्टी यांच्याकडे. गोपाळजी, तुम्ही त्या ठिकाणी राहिलेले आहात गोव्यामध्ये. आता गोव्यातली समस्या जी आहे ती मायनिंगची एक मुख्य मुद्दा संदीप सरांनी मांडलेला आहे, बेरोजगारीचा विषय आहे.
या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला तर गोव्यातलं जे जीवनमान आहे ते कशा पद्धतीचं आहे आणि आता जे राजकीय पक्ष तिथे वेगवेगळे मुद्दे घेऊन उतरलेले आहेत ते मुद्दे आणि तिथलं जीवनमान किंवा तिथल्या ज्या दैनंदिन समस्या आहेत याचा कुठे मेळ आहे का की काही वेगळं चाललेलं आहे? नाही, देशाच्या इतर भागामध्ये ज्याप्रमाणे अस्मितेचं राजकारण आहे, तसा राजकारणाचा अंश गोव्यामध्येही आहे. त्यामध्ये भाषेची अस्मिता आहे. कोकणी हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळं कोणत्या पक्षानं मूळ गोमंतकीयांची संख्या आपल्या केडर्समध्ये, आपल्या उमेदवारांमध्ये जास्त ठेवली आहे. याकडं निश्चितपणे मतदारांचं लक्ष असतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की गोवा हे एक छोटं राज्य आहे. पण संपूर्ण देशभरात छोटी-छोटी राज्य जी आहेत, मग ती नॉर्थ ईस्ट मधली राज्य असतील किंवा केंद्रशासित प्रदेश असतील, त्या सगळ्या राज्यांना एक आदर्शभूत असलेलं किंवा गोव्याकडं पाहिलं जाणारं असं राज्य गोवा आहे. म्हणजे देशातली लहान राज्यांची अ, नजर ही गोव्याकडे असते. हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोवा जरी आकारमानानं लहान असलं, तरी इकॉनॉमिक दृष्टीनं पाहता गोव्याचं बजेट हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या 7-8-10 पटीनं मोठं असतं. आणि गेल्या 2-3 वर्षात हे कोविडच्या संदर्भातले समस्या आणि त्याच्या आधी 7-8 वर्ष मायनिंगचा जो क्रायसिस झालेला आहे, तोही यामुळं गोव्यातले लोक ग्रस्त आहेतच. याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक पातळीवर गुन्हेगारी आणि काही स्वरूपात स्थानिक गुंडांचं साम्राज्य असणं आणि मग त्या गुंडांनी वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश करणं, एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणं, हे दररोज पाहावं लागणं. ही एक समस्या आहे. आता पक्षांचा जर का विचार करायला बसलं, तर गोव्यात जे 5 दीर्घकाळ मुख्यमंत्री असणारे होते, त्यातले 2 भाजपचे आहेत, असं म्हणावं लागेल. ते म्हणजे बांदोडकर, काकोडकर आणि राणे आणि इकडे पर्रिकर आणि प्रमोद सावंत. परंतु भाजपला सांस्कृतिकदृष्ट्या काही एक प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. पर्रिकर स्वतः असताना किंवा पर्रिकरांच्या पहिल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं त्यांना त्यांची जी मातृसंस्था आहे आर-एस-एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिचा ज्या पद्धतीनं पाठिंबा होता, ती स्थिती आज राहिलेली नाही. गोवा हे एकमेव असं भाजपचं राज्य आहे, ज्या ठिकाणी त्यांची मातृसंस्था ही आर-एस-एस आणि बी ह्याच्यामध्ये काही एक प्रकारचं अनबन निर्माण झालेलं आहे. आर-एस-एसचे गोव्यातले प्रमुख जे होते त्यांनी आर-एस-एसला रामराम ठोकला आणि वेगळी संस्था स्थापन करावी लागली हे पण पाहिलेलं आहे. आणि भाषिक आंदोलनाचाच एक भाग म्हणून इंग्रजी विरुद्धचं एक खूप मोठं आंदोलन या आर-एस-एसच्या प्रमुखांनी गोव्यात उभं केलं होतं. त्याचे आजही पडसाद तिथं आहे. त्यांच्या मागे काही एक प्रकारचं बळ आहे आणि ते त्यांचा पाठिंबा पक्ष न्याय न देता उमेदवार निहाय देतील अशी एक शक्यता आहे. या बाबी लक्षात घेऊनच आत्ताचं सध्याचं राजकारण चालू राहील असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे उमेदवार निहाय इथे मतदार विचार करू शकता. एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. संदीप सर, याच मुद्द्यावरून मला तुमच्याकडे यायचं आहे. गोव्याच्या निवडणुकीकडे लक्ष लागलंय ते आणखी एका कारणामुळे, ते म्हणजे उत्पल पर्रीकर यांची बंडखोरी. त्यांनी आता भाजपला रामराम ठोकला आहे आणि अपक्ष ते उभे राहिलेले भाजपलाच आव्हान निर्माण केलेलं आहे. उत्पल पर्रीकर यांना मतदार कितपत साथ देऊ शकतात? ज्या भागात ते उभे आहेत त्या भागात गौड सारस्वत ब्राह्मण जीएसबी म्हणजे खूप आहे आणि पर्रिकर स्वतः ते सारस्वत ब्राह्मण परंपरेने येतात स्वतः. तर तसं त्यांना एक फायदा त्या पणजी सीटमध्ये मिळू शकतो. पण तिथे बाबुश मनशिरात आणि त्याला शब्द आपण म्हणू शकत नाही, पण गोव्यात माहिती आहे की त्याचा गुंडांचा एक इतिहास होता असं बाबू मनशिरातचा. आणि ही हिमसेल्फ बाहुबली आणि त्याला म्हणतात दमदार कॅन्डिडेट आहे. आणि त्याची बायको तलेगाव म्हणजे बाजूची सीट जिथे पर्रिकर राहत होते त्या भागातली राहणारी तिथे ती उभी आहे पर्रिकर, बाबुश मनशिरातची बायको. सो मला असं वाटतं की असा नाहीये की उत्पल पर्रिकर निवडूनच येणार आहे. पण जर एंटायर पर्सन दोज वर सपोर्टिंग टू पर्रिकर त्याच्या मागे उभी राहिली, आर-एस-एस ची संस्था त्यांच्या मागे उभी राहिली, तर थोडासा तिथे फरक पडू शकतो. बीजेपीला धक्का होऊ शकतो याची शक्यता आहे. पण दुसरा प्रॉब्लेम पणजीमध्ये हे आहे की बाबुश मनशिरात इतका मोठा आहे, म्हणजे त्यांची परंपराच दुसरी. बाबुश मनशिरात लाईक रॉबिनहूड फॉर द
कॉमन फोक ऑफ गोवा, म्हणजे जे लोकल जे लोक आहेत त्यांच्यासाठी तो रॉबिनहुड आहे. तर त्याच्या मागे लोक, गावातले लोक, जे गावठण म्हणतात गोव्यातले, स्पेशली जे पणजीचे लागलेले गावठण आहे आणि इन्क्लुडिंग तलेगावचं काही हिस्सा, ते लोक त्याला साथ देतात. तर बाबूश मोंचेरा सध्याच्या परिस्थितीमध्ये मजबूत आहे, लेकिन निश्चित तौर पर्रीकर एक डेंट मारू शकतात आणि गोव्यामध्ये 2-4 हजार मतांमध्ये सीट चेंज होते, हे दिसू शकतो. बरोबर आहे. म्हणजे पणजीकडची निवडणूक जी आहे पणजीमधली, ती रंगतदार ठरू शकते हे मात्र निश्चित आहे. मी जाणार आहे गोपाळ सरांकडे. गोपाळ सर, तुम्ही याबाबत काय सांगाल? तुम्ही तिथे अनेक वर्ष, काही वर्ष तिथे राहिलेला आहात आणि वृत्त विभाग जो आहे त्याचं तुम्ही काम केलेलं आहे. हे करत असताना तुमचा पर्रीकरांशी संबंध आलेला असेल, तर पर्रीकरांचं तिथल्या सामान्य लोकांशी असलेलं नातं, कारण पर्रीकरांचे नेहमी व्हिडिओ आणि फोटो व्हायरल व्हायचे. ते भाजी घ्यायला जात आहेत, ते बाजारात एकटे रस्त्याने फिरतायत, गाडीवर जात आहेत. तर पर्रीकरांचा सामान्य मतदारांशी असलेला संपर्क हा कसा होता आणि त्याचा उत्पल पर्रीकरांना फायदा होऊ शकतो का? नाही, 2 प्रकारे आहे. एक तर म्हणजे विकासाचं काम आणि दुसरं म्हणजे जनसंपर्क आणि त्या अनुषंगाने येणारं जनहिताचं डायरेक्टली, या दोन्ही गोष्टींचा भाजपशी अनेक बाबतीत संबंध येतो. आता गोव्यात पणजी शहरातला ब्रिज बघितला की पर्यटकांची सगळ्यांना आठवण येते. नंतर बांधलेला मोठा ब्रिजही भाजपच्या काळातच बांधलेला आहे असं लोकांच्या लक्षात येतं. परंतु एक गोष्ट आहे की पणजी शहरामध्ये पर्रीकरांची जी इमेज आहे ती अ, त्यांच्या सुरुवातीच्या इलेक्शनमध्ये प्रमोद महाजन असतील किंवा आर-एस-एसचा सगळा ताफाच्या ताफा, अगदी परदेशातनं लोक येऊन वडापाव खाऊन स्टॉलवर येऊन ह्याच्या मतदार केंद्रावर येऊन अ, मदत करणारे लोक मोठ्या प्रमाणावर असणं, अशा रीतीनं आर-एस-एस वर फार अवलंबून असणारं असं एक त्यांचं सुरुवातीचं काम होतं. परंतु नंतरच्या काळात भाजपनं त्यांचे जे संस्थापक सदस्य होते, मग ते पार्सेकर असतील, आर्लेकर असतील, अशा अनेक संस्थापक सदस्यांना हळू अ, बाजूला लोटलंय, बाजूला सारलंय किंवा ते बाजूला गेलेत. काही काही एक प्रकारचा अनुभव होऊन ही माणसं बाहेर पडलेली आणि लांब लांब गेलेली आहेत. ह्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो आहे. पण पण एक गोष्ट मात्र खरी आहे, की पर्रीकरांच्या जमान्यात जेवढ्या प्रमाणात पणजी सिटीमध्ये कॅथोलिकांचं एक शिकलेला माणूस, एक एबल माणूस म्हणून पर्रीकरांकडे अट्रॅक्शन होतं. त्याही पेक्षा जास्त आज एक स्ट्रॅटेजिक वोटिंग म्हणून उत्पलकडं काही सुशिक्षित कॅथॉलिक्सचे वोट्स जाणार आहेत. कारण त्यांना स्वतःच्या कम्युनिटीचा देखील बाबूश मोन्सेरात सारखा, मगाशी संदीप सोनवलकर यांनी सांगितलं त्याप्रमाणे बाहुबली टाइपचा उमेदवार नको आहे. मग आता प्रश्न असा पडतो की मग राहिलं कोण? तर 20-22 हजाराचं काहीतरी पणजी शहराचं मतदान आहे. 22,000च्या घरातलं मतदान आहे. आपल्यासारखे प्रचंड मोठमोठे विधानसभा मतदारसंघ गोव्यात नसतात. गोव्यातली विधानसभाची मतदारसंघांची संख्या लहान असते. पणजीच्या 2-3 इलेक्शन्स मध्ये सकाळी उठून पर्रीकर येणार आणि मग त्या पणजी शहरातल्या ह्याच्यात व्होटिंग करणार, हे आकाशवाणीचा बातमीदार म्हणून मी अनेक वेळेला पाहिलेलं आहे. आणि मग ते येऊन क्यू मध्ये उभारणार, त्यांची एक इमेज, असं सगळं असतं. काँग्रेसचाही इतकाच असा पगडा होता, नाही असं नाही. काँग्रेसचाही उत्तर गोव्यातच पगडा होता, दक्षिण गोव्याच्या तुलनेनं हेही खरंय. काँग्रेस असतानाच खाली चर्चिल अले माव वगैरे यांची ताकद वाढत गेली, हेही खरंय. परंतु त्या मानानं मात्र 2000च्या आसपास पणजी शहरातली काँग्रेसची ही घसरण होत गेली. खरं बघितलं तर लुईझिनो फाल्वेरो सारखा एक चांगला लीडर त्यांच्याकडे होता. आणि आज अशी परिस्थिती आहे की सोनिया गांधींच्या आतल्या गटातले मानले जात असताना देखील ते काँग्रेस सोडून दीदीकडं टीएमसी कडे गेलेले आहेत. या पार्श्वभूमीवर असं मला वाटतं की या सगळ्या कॉम्बिनेशनचा विचार करता त्यांच्या विजयाची शक्यता मोठी आहे. बरोबर इंडिव्हिज्युअल आहे. मतं त्यांच्याकडे जातील, बायकांची मतं त्यांच्याकडे जातील, जे शिक्षण चांगलं असणाऱ्या सर्वधर्मीय लोकांची मतं त्यांच्याकडे जातील आणि नॉन पॉलिटिकल विचार करणारे जे लोक आहेत तेही त्यांच्याकडे जातील. हे सगळे जर का फॅक्टर्स लक्षात घेतले तर त्यांचं वोटिंग हे 40%च्या घरात जाईल असं मला वाटतं. म्हणजे उत्पल पर्रीकर कुठेतरी भाजपला धक्का देऊ शकतात अशी एक शक्यता आपण वर्तवतायत. याच हो. अनुषंगाने मी संदीप सरांकडे जाणार आहे. संदीप सर, गोपाळ चिपळकट्टी जे सांगतायत की आर-एस-एसचा आणि भाजपचा गोव्यामधला संबंध जो आहे तो
कुठेतरी त्यात तडा गेलेला दिसतोय, त्याचा फटका भाजपला बसू शकतोय. तर दुसरीकडे काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते होते, ज्येष्ठ लोक होते, त्यांना देखील कुठेतरी बाजूला केलं गेलेलं आहे. तर आता हे नवीन पिढीचं राजकारण आपण याला म्हणूया किंवा दोन्ही पक्षांमधले नवीन नेत्यांचं राजकारण आहे आणि त्यांच्या राजकीय खेळी चालल्या आहेत. या खेळींकडे किंवा या नवीन राजकारणाकडे आपण कसं बघता? बिलकुल गोवा खूप बदलला आहे. काकांना मी सांगतो की माझा गोवाचा संबंध असा आहे की माझे सख्खे काका प्रभाकर सोनवलकर ते आकाशवाणी गोवाचे सुरुवाती जेव्हा गोवा आकाशवाणी सुरू झाली तर त्या भागात ते ही वॉज पार्ट ऑफ दॅट टीम. त्यांनी एक पुस्तक पण लिहिली गोवात पहिली हिंदी पुस्तक गोवा चांद का तुकडा. सो बेसिकली आता जे गोवाच्या लोकांना ची अपेक्षा होती म्हणजे त्याला मी कशाला जोडतो की गोव्याच्या लोकांची अपेक्षा होती की गोवा एक लहान राज्य पण विकसित राज्य होईल आणि देशात डिफरंट राज्य होईल. पण एक 10 वर्षात लास्ट पहिली जी बीजेपी म्हणते डेव्हलपमेंट सारखा थांबला कारण की इकॉनॉमी गोवाची खूप थांबली आहे. सध्या गोवा 22,000 कोटीच्या कर्जामध्ये आहे. दुसरा प्रॉब्लेम आहे की गोवात इतके प्रोजेक्ट रखडलेले आहे म्हणजे तुम्हाला जर सध्या तुम्ही जर गोव्यात एंट्री केली तर तुम्हाला एअरपोर्ट पासून पणजीपर्यंत पोहोचायला 2 तास लागतात कारण की जे पूल आहे किंवा जे एक्सप्रेस जे कोस्टल रोड पण त्याला म्हणतात गोवाची ऑलमोस्ट 10 वर्षापासून बनत आहे आणि बनतच नाही. आउटर रिंग रोड गोवाची थांबलेली आहे आणि बाकी राज्यात पण जे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट होते गोवामध्ये थांबले आहे. तर सध्या डेव्हलपमेंट इज अ बिगर इश्यू फॉर गोवन. गोवांकडे लोकांना वाटतं की गोवामध्ये डेव्हलपमेंट होत नाही. पण गोवात एक दुसरं राजकारण आहे, ज्याची केंद्रमध्ये सत्ता असते तोच गोवा चालू शकतो. हे गोवामध्ये समज आहे आणि जेव्हा जेव्हा दुसरी सरकार असते, तेव्हा तेव्हा गोवामध्ये डेव्हलपमेंटला धक्का असतो कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटचा वाटा असतो मोठा गोवात म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये. हे विषय स्पेशली गोवामध्ये राजकारणासाठी येऊ शकतात आणि लोकांना माहीत आहे की कितीतरी बीजेपींनी वाईट म्हटलं तरी पण सत्यामध्ये दिल्लीमध्ये बीजेपी बसली आहे, मोदीची सरकार आहे आणि गोव्याला त्याची मदत लागणार आहे. हे पण लोकांना एक कन्सिडरेशन असेल. एक मोठा एक आणि पॉइंट आहे की ख्रिश्चियन वोट कुठे जाणार कारण की पर्रीकरने एक काम तर जरूर केला होता की हळूहळू पर्रीकरनी ख्रिश्चियन वोटमध्ये ते सल्डाना असो किंवा फर्नांडिस असो त्यांनी त्यांच्या माध्यमाने हळूहळू ख्रिश्चियन वोट गाठला होता. यंदा पण बीजेपी 9 ख्रिश्चियन लोकांना तिकीट दिली आहे. पण ख्रिश्चियन वोट शिफ्ट होणार की नाही बीजेपीकडे हे मोठा विषय आहे. जर नाही झालं तर पडला थोडासा बदलू शकतो. कारण की बाकी रेस्ट साऊथ गोवामध्ये बीजेपीची इतकी छान सध्या तरी दिसत नाही जी होती आणि एकडे एक फायदा काँग्रेसला आहे की त्यांचे जास्त नेता आता बीजेपी मध्ये गेले. तर काँग्रेसमध्ये दिगंबर कामतला पॉलिटिकली चॅलेंज नाही आणि काँग्रेसमध्ये फ्रॅक्शन किंवा भांडण जास्त दिसत नाही. जास्त भांडण बीजेपी मध्ये दिसतोय. दोन्हीकडे काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, पण भाजपला एक प्लस पॉईंट दिसतोय की मोदी जे सारखं म्हणतायत डबल इंजिन की सरकार, तर तो विचार मतदार करू शकता असं तुमचं म्हणणं आहे. मी गोपाळ चिपळकट्टींकडे जाणार आहे. गोपाळजी, आपण एकंदरीत जे गोव्याचं राजकारण आहे, तुम्ही पर्रीकरांचं देखील काळ बघितलेला आहे आणि आता प्रमोद सावंत त्याच्यानंतर होते. हा सगळा जो काळ आहे, या काळामध्ये गोव्यातल्या मतदारांचा विचार हा कितपत बदललेला असू शकतो? लॉकडाऊन आहे, कोरोनामुळे गोवा हे पर्यटन स्थळ आहे आंतरराष्ट्रीय पातळीचं, तिथे बसलेला जो काही फटका असेल, या सगळ्याचा विचार केला तर मतदारांचा जो विचार आहे तो या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता बदलू शकतो असं आपल्याला वाटतं? हो, काळानुसार बदल झालेच आहेत त्यात आणि ह्यांनी सांगितलं की केंद्रातलं सरकार आणि पणजीतलं सरकार हे एकच असणं, हाही एक कल असतो. हे जरी खरं असलं तरी भाजपच्या एकूण हिंदुत्ववादी राजकारणाचा देशभरातल्या राजकीय परिस्थितीचा परिणाम गोव्यातल्या मायनॉरिटीजवर, कॅथॉलिक्सवर वगैरे होणं स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु त्यातही एक मेख अशी आहे की 2 जे महत्वाचे मुद्दे होते, एक बीफचा मुद्दा होता आणि दुसरा मुद्दा होता माध्यमाचा मुद्दा होता. शैक्षणिक क्षेत्रातलं माध्यम काय असावं ह्याच्यावरनं जी मोठी आंदोलन झाली. फोर्स सारखं फार मोठं आंदोलन झालं. एका दिवशी तर सकाळी फोर्सच्या आंदोलनानं अचानक गोव्यातले महत्वाचे विधानसभेकडे जाणारे रस्ते अचानक बंद करू शकेल एवढी ताकद उभी केली होती. तर हे प्रभाव गेल्या 10 वर्षात घडलेत. पण ह्या दोन्ही मुद्द्यांवरती जे काही रणकंदन झालं त्यातनं भाजप तावून सुलाखून बाहेर पडली हे पण विसरता येणार नाही. परिस्थिती बदललेली आहे. स्ट्रॅटेजिक मतदानाचं महत्व ख्रिश्चन कॅथॉलिक मतदारांना आणि गोव्यातले जे काही अत्यल्प स्वरूपातले मुस्लिम मायनॉरिटी वोटर आहे त्यांनाही पडलेलं आहे. ही गोष्ट खरी आहे. परंतु काही असलं तरी हिंदुत्वाचा प्लस पॉइंट पण गोव्याकडे आहे.
उत्तर गोव्यामध्ये तर निश्चितपणे त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग ते हे असेल म्हापसा असेल, नाहीतर उत्तर गोव्यातली सगळीच ठिकाणं, त्या ठिकाणी त्यांना परंतु परत त्यांना लागलेली किडीचा प्रॉब्लेम आहे. आता मांद्रेमध्ये पार्सेकरांना फार मोठ्या प्रमाणावर मतं पडल्यामुळे भाजपला ती जागा गमावण्याची पाळी येऊ शकते. कारण लोकल माणसाला या प्रकारे जो चीफ मिनिस्टर होता त्यांचा, त्याला अशा प्रकारे डावलल्यानंतर लोक कदाचित सत्तेवर असणाऱ्यांच्या विरोधात व्होटिंग करायला जास्त प्रमाणावर धजावतील ही गोष्ट खरी आहे. पण त्यांच्या बीजेपीच्या ओव्हरऑल त्यांचं जे प्रशासकीय इतिहास आहे त्याचा त्यांना फायदाही आहे. त्यांनी एकीकडं आता ते जरी म्हणत असले की या गेल्या 2-3 वर्षात अनेक गोष्टी घडलेल्या आहेत केंद्राचं आणि सगळ्यांचंच म्हणजे इव्हन गडकरी साहेबांचं जे मिनिस्ट्री आहे त्याच्यामध्ये देखील कामाच्या दिरंगाईचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तर बाकीचं काय बोलणार. परंतु एवढं असलं तरी डेव्हलपमेंटल वर्क त्यांनी केली, काँग्रेसनं तुलनेनं केली नाहीत, हे लोकांच्या डोक्यात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सामान्य माणसाला काहीतरी सॉकर देणं, त्याला एक काहीतरी देणं, उदाहरणार्थ गृहिणीला एक महागाई भत्ता देणं, अशा प्रकारच्या इतक्या स्कीम्स आहेत की मी नोकरीत असताना चेष्टेनं म्हणायचो की म्हातारी 60 वर्षाच्या वरची ज्यांनी आयुष्यात काहीही केलेलं नाही, असे लोक जर का गोव्यातले सिटीजन असतील, गोव्याच्या रेशन कार्डवर नाव असेल, तर त्यांना महिन्याला एक 10,000 रुपये आरामात मिळू शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही. काय प्रत्येक गोष्टीमध्ये सरकारचा हात हा मोठा असणं ही मुळातच गोव्याची परंपरा होती. त्यात भाजपच्या सरकारमध्ये ती वाढली आहे. 22,000 कोटी रुपयाचं कर्ज असलं तरी 20-22,000 कोटीचं अॅन्युअल बजेटची साईज पण तेवढी मोठी आहे त्यांची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेवटी राज्याचं बजेट हे कर्ज किती असू शकतं ह्याच्यावर एक रिझर्व्ह बँकेचा अंकुश असतो. त्याच्यावर एक अमुक इतके पर्सेंट एवढंच कर्ज घेता येईल असं एक बंधन असतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे तरी आतापर्यंत गोव्यानं ही बंधनं व्यवस्थित पाळलेली आहेत. ह्याचा त्यांना ऍडव्हान्टेज असू शकतो. पण शेवटी या निवडणुकीत कल्चरल मुद्दे हे प्रिडॉमिनंटली महत्वाचे राहणार आहेत दोन्ही बाजूने. म्हणजे जे नेहमीप्रमाणे होत आहे की विकासाचे मुद्दे बाजूला पडून या मुद्द्यांवरच पुन्हा मतदान होऊ शकतं अशी एक शक्यता आहे. संदीप सर, याच मुद्द्यावरून मला तुमच्याकडे यायचं आहे. आता जे गोपालजींनी सांगितलंय की भाजपने तिथे जे काही प्रशासकीय काम केलेलं आहे ज्याच्यामुळे कदाचित लोक त्यांना मतदान करू शकता अशी शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. हे जे छोटंसं मॉडेल आहे गोव्याचं, हे राष्ट्रीय पातळीवर भाजपला राबवता आलं नसतं का, किंवा त्याकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं दुर्लक्ष झालंय का? नाही, गोवाकडे दुर्लक्ष झालंय ओव्हरऑल गोवाकडे. कारण की आफ्टर पर्रीकर कोणी असा नेता नाही ज्याची इतकी हैसियत आहे गोव्यामध्ये की तो डायरेक्ट सेंट्रल लिडरशिपला काय म्हणू शकेल. म्हणजे आफ्टर पर्रीकर डायरेक्ट प्रमोद सावंतची अशी आहे की जे केंद्राने सांगितलं ते करायचं, त्याच्या पुढे तो जात नाही. तेच म्हणजे ते काय म्हणतात की पर्रीकरचा एक सेपरेट वलय होता. ते स्वतः पण काम करायचे आणि नवीन नवीन लोकांना आणायचे, नवीन स्कीम. आणि गडकरी बरोबर त्यांचे खूपच जास्त संबंध होते. तसं प्रमोद सावंतचं नाही. तर प्रमोद सावंतला ही मोठी अँटी इन्कम्बन्सी होऊ शकते. असं पण होऊ शकतं फ्युचरमध्ये की बीजेपीनी स्वतः ठरवलं असेल मे बी की प्रमोद सावंतला सोडून नवीन चेहरा कोणी नंतर प्रोजेक्ट करतील आफ्टर द इलेक्शन. तर गोवामध्ये नवीन चित्र दिसू शकतो. स्पेशली विश्वजित राणे इज व्हेरी मच ट्राईंग. पण सध्याची परिस्थितीमध्ये प्रमोद सावंतला एक फायदा जरूर भेटतोय. स्थिर सरकार किंवा म्हणतात की त्याला म्हणतात खूप वर्षानंतर गोवा झालं की बीजेपीची सरकार 5 वर्ष पूर्ण आरामाने चालली. खूप काही बंड झाला नाही. आरामाने काम केलं आणि खूप काँग्रेसचे लोक आणि बाहेरचे लोक आले. तर हे पण प्रमोद सावंतला फायदा भेटू शकतो. पण सध्याची स्थितीमध्ये गोवामध्ये माझी जी प्रेडिक्शन्स किंवा माझी इन्फॉर्मेशन आहे की कोणाला बहुमत भेटत नाही आणि नंतर जे इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट निवडून येतील किंवा इंडिपेंडेंट तेच सरकारमध्ये मोठा त्यांचा वाटा असेल. आणि ते कुठे जातात त्याच्यावरती कौशल्य आहे की काँग्रेस करू शकते की बीजेपी करू शकते. ऑब्व्हियसली म्हणजे सध्याची परिस्थितीमध्ये बीजेपी जास्त मोठं प्लेअर आहे आणि काँग्रेसची हालत अशी आहे की काँग्रेसला परत परत दिल्लीला विचारावं लागतं. तर ते कोण ठरवणार आणि तिथे गिरीश शोधनकर बोलणार किंवा दिगंबर कामत बोलणार, हे तिथे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. लास्ट टाइम हेच प्रॉब्लेम झाला. मी तिथे होतो. म्हणजे विजय सरदेसाई बसला होता की काँग्रेसने ऑफर दिला की तो घेतला असता त्यांनी. पण काँग्रेसचा ऑफरच आला नाही विजय सरदेसाईकडे. अंतिम मध्ये तो काँग्रेस बीजेपीकडे गेला. तर हे गोवाचं राजकारण इलेक्शन नंतर ठरेल. पण सध्या लोकांना स्पेशली 2 प्रश्न गोवात आहे. विकास आहेतच. दुसरं लोकांना जे आहे रोजगार.
आणि तुम्हाला सांगतो इतका फटका बसला आहे ओमिक्रॉन कोविडमध्ये. तुम्ही जर मेन मार्केट गोवाचं ज्याला पणजी मार्केट किंवा आपण 18 जून रोड किंवा चर्चचा रोड बघा, खूप दुकाने बंद झाले आहेत. म्हणजे त्या एरियामध्ये तुम्ही जर आणि लोकांना जर विचारलं त्यांना म्हटलंय की त्यांची जी म्हणजे इन्कम ऑलमोस्ट 40% गोवामध्ये राहिलेली आहे. खूप लोक स्पेशली ड्रायव्हर गोवामध्ये होते. टुरिझमचं आपलं पूर्ण सेशन बिकॉज ऑफ 2-3 वर्षापासून कोणी फॉरेन ट्रॅव्हलर्स येतच नाही. तर गोवाचं टुरिझम एक मध्ये गेलाय. दुसरा साऊथ गोवामध्ये मायनिंग मध्ये काही निर्णय होत नाही. म्हणजे लोकांना म्हणणं की तुम्ही चालू करा. तुम्ही काय निर्णय घ्यायचा काहीतरी घ्या, लोकांना रोजगार द्या. तर एम्प्लॉयमेंट, इकॉनॉमी अँड ओव्हरऑल डेव्हलपमेंट दिस विल बी आय फील दॅट विल बी बिकॉज यंगस्टरला लोक जे आहेत त्यांना जातीपातीत राजकारण आहेच, सामाजिक राजकारण आहे. पण एम्प्लॉयमेंट इज अ बिगर इश्यू सध्या गोवामध्ये मध्ये स्पेशली दिसतं आणि युथ गोवामध्ये वोट करायला निघतो. म्हणजे बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो. आता भाजपला याचा कसा परिणाम होतो ते आपल्याला निकालानंतरच कळेल. दोघांनाही मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस देखील महाराष्ट्रातनं गोव्यामध्ये गेलेले आहेत. संजय राऊत यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की आम्हाला किती जागा मिळतील माहीत नाही, पण जेवढ्या मिळतील त्या जागा आमच्या महत्त्वाच्या ठरतील आणि आम्ही किंग मेकर ठरू, असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. संदीप सर, मला याच अनुषंगाने विचारायचे, तुम्ही म्हटलात अपक्षांचं एक मत देखील किंवा अपक्ष किंग मेकर ठरू शकतात अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी यांना जर काही मोजके 1-2 जरी सीट्स मिळाल्या तर शिवसेना, राष्ट्रवादी गोव्यात किंग मेकर ठरू शकतात का? शिवसेना तर नाही, पण राष्ट्रवादी निश्चित तौर पर. लास्ट टाइम पण चर्चिल अलेमाव निवडून आले होते आणि ते एनसीपीचे होते आणि त्यांनी स्वतःच गव्हर्नमेंटला सपोर्ट करून टाकला होता. तर शिवसेनाची शक्यता कमी आहे 1 सीट यायची, पण एनसीपीला 1 सीट येऊ शकते आणि टीएमसीला 1 किंवा 2 आणि आम आदमी पार्टीला 1 किंवा 2 आणि मग नंतर अपक्ष आणि मग नंतर तुमच्याकडे एमजीपी आहे आणि विजय सरदेसाई आहे. हे जे बाहेरचे गोटे आहे यांची सगळे मिळून 12 ते 14 सीट येऊ शकतात आणि हे लोक काही चमत्कार करू शकतात. कारण की तुम्ही पहा आता हळूहळू काँग्रेसनी मेसेज देणं सुरू केलंय की ठीक आहे आम्ही एकटे लढतोय, पण चिदंबरम स्वतः बोलतात आहे. त्यांचं पण असं म्हणणं आहे की आम्ही आमच्यासाठी असं नाही की आम्ही एकदम बाहेरच्या लोकांचं कोणाचं समर्थन घेणारच नाही. चिदंबरम फर्स्ट टाइम गेले आहे आणि चिदंबरमची एक खासियत आहे जी 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 दिग्विजय सिंग मध्ये नव्हती. दिग्विजय सिंगचे स्वतःचे काही म्हणजे दिगंबर कामतवर विशेष प्रेम किंवा लुई जुनिला केंद्र सरकारचं म्हणणं होतं किंवा सोनिया गांधीचं म्हणणं होतं की लुई जुनिला सीएम करा. तसं भांडणं सध्या गोवात दिसत नाही आणि चिदंबरम इंडिपेंडेंट आहे. चिदंबरमला हे चॉईस आहे, चान्स आहे की ते स्वतःला साबित करू शकतात. दुसरा एक मोठा प्रश्न महाराष्ट्राबद्दल तुम्हाला सांगू शकतो. जर हा निवडणूक बीजेपीनी जिंकला नाही तर देवेंद्र फडणवीसला स्वतःला किंमत मोजावी लागेल. देवेंद्र फडणवीसला सेंटरला साबित करायचं आहे की ते इलेक्शन निवडून येऊ शकतात आणि देवेंद्र फडणवीस पूर्ण चार्ज आहे गोव्यामध्ये. जर त्यांनी हा इलेक्शन निवडून आणला नाही तर महाराष्ट्रात पण त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने देखील ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. मी जाणार आहे गोपाळ चिपळकटींकडे. गोपाळ सर, तुम्ही या सगळ्या मुद्द्यावर काय सांगाल? महाराष्ट्राच्या राजकारणावरती गोवा निवडणुकीच्या निकालाचा कसा परिणाम होऊ शकतो? शिवसेना आणि राष्ट्रवादी हे गोव्यात पॉलिटिकली नॉन प्लेयर आहेत. त्यांच्याकडे जर का एखादा हेवीवेट कॅन्डिडेट त्या इलेक्शन मध्ये आलेला असला तर तो निवडून येऊ शकतो. या पलीकडे त्यांचा काही गेम नाहीये. परंतु संदीप सर म्हणाले तसं थोडस आहे की जर का इंडिव्हिज्युअल्स मोठ्या प्रमाणावर निवडून आले तर काय होईल? तर त्या केसमध्ये इंडिव्हिज्युअलची संख्या जास्त असणं हे सत्ताधारी भाजप पक्षाला नेहमीच सोयीचं ठरलेलं आहे. गेल्या इलेक्शनची गोष्ट जी त्यांनी केली की जेव्हा भाजपला केवळ 12 जागा मिळालेल्या होत्या तरी ते सत्तेवर आले. विजय सरदेसाईंच्या बरोबर काँग्रेसनं वेळेवर संधान साधलं नाही असं ते म्हणाले. पण इलेक्शन होऊन गेल्यानंतर गोव्यातल्या वर्तमानपत्रांनी हे साफ केलेलं आहे की विजय सरदेसाईंना इलेक्शनच्या व्होटिंग झालेल्या दिवशीच बीजेपीनं संधान साधून ठेवलेलं होतं. या संदर्भातले गोव्यातल्या इंग्रजी न्यूजपेपर मध्ये आलेले विशेष रिपोर्ट त्या जमान्यातले काढून पाहिले तर कळेल. आणि ही सगळी खेळी पर्रिकरांच्या हाताखाली शिकलेली पिढी आज गोव्यात आहे. आणि पर्रिकरांचे जे उणे असे हे होते जातीय प्रश्नावरती पर्रिकरांकडे काही एक वजाबाकीचं उणावटीचं चिन्ह होतं. ते चिन्ह आज त्यांच्यातनं गेलेलं आहे. बहुजन समाजातले अनेक लोक भाजपशी स्वतःला संलग्न मानतात आणि भाजपला सारस्वत
सारस्वत ब्राह्मण अशी जी चौकट आहे ती कमी झाली आहे. एकीकडं RSSचा डायरेक्ट पाठिंबा कमी झाला असला तरी समाजातलं त्यांचं बल वाढलेलं असण्याची शक्यता मोठी आहे ऑब्व्हियसली. तर मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअल्सचे निवडणूक लं यश हेही भाजपचं यश म्हणून मोजता येऊ शकेल. म्हणजे एकंदरीतच गोव्याची जी निवडणूक आहे त्याचा प्रचार जेवढा रंगला आहे, निवडणुकीपूर्वीचं राजकारण जेवढं रंगलेलं आहे, तेवढंच राजकारण हे निवडणूक निकालानंतर रंगू शकतं आणि ते रंगतदार होऊ शकतं अशी शक्यता आहे. तुम्ही दोघंही आलात आणि इथे वेळ दिलात आणि अतिशय एक छान असं विश्लेषण तुम्ही या निवडणुकीचे केलंय, त्याबद्दल तुमचे दोघांचेही आभार. धन्यवाद. तर आपण